नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ब्लाऊजची माप कशी घ्यायची, मेजर अंगावरची ब्लाऊजची माप कशी घ्यायची ते बघणार आहोत. काल आपण ब्लाऊजवरचं माप कसं काढायचं ते बघितलेलं. आज अंगावरचं माप घ्यायचे आपल्याला. तर उंची, यांची ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. ब्लाऊजची उंची 13 इंच. कटिंग करताना आपल्याला अर्धा इंच वाढवावा लागतो. आणि आता छातीची माप घ्यायची. लूज किंवा फिटिंगमध्ये घ्यायची नाही आहे, तो बरोबर साईज ठेवून घ्यायची. 37 इंच छाती आहे. आणि आता आपल्याला कमरेची माप घ्यायची. कमरेला फिटिंगमध्ये लागतो, त्यामुळे एकदम दाबून नाही घ्यायची. आहे ती मेजर बरोबर व्यवस्थित घ्यायची. पट्टी ओढून नाही, ताणून घ्यायची नाही आहे. बघा, ह्या पद्धतीने कंबर आपली 30 आहे. आता मुंडा घ्यायची आहे. मुंडा घेताना एक लक्षात घ्यायचं, शोल्डर जो असतो आपली शोल्डर त्याची खाली पण नाही गेली पाहिजे, वरती पण नाही गेली पाहिजे. मुंडा घेतला 18 इंच. आणि बाही तुम्हाला केवढी हवी तेवढी घ्यायची. 4, 5, 6, 7 तुमचे ग्राहक तुम्हाला सांगतील तेवढे बाही घ्यायची. आणि ह्या पद्धतीने बाहीची रुंदी घ्यायची. मेगा स्लीव्ज असेल तर लूज घ्यायची, मेगा नसेल तर आहे तेवढी बॉडी घ्यायची. यांची उंची, ब्लाऊजची बाहीची उंची घेतलं आहे 4 आणि रुंदी घेतले 14. आणि हे समोरची गळा ह्या पद्धतीने घ्यायची. शोल्डर आहे ना, शोल्डरवरती बरोबर ठेवायचा आणि त्यांना सांगायचं तुम्हाला समोरचा गळा बघा, हात लावून दाखवायचा. आणि पाठीमागचा गळासुद्धा असा ह्या पद्धतीने घ्यायची. तुम्हाला केवढी ओपनिंग पाहिजे, पाठीमागे ब्रा वगैरे असते आपले, ब्राचे पट्टीचे एवढी बरोबर पाहिजे का, त्याची खाली पाहिजे का त्याच्यावरती पाहिजे, ह्या पद्धतीने विचारूनच पाठीमागचा गळा काढायचा. आणि नंतरने शेवटी शोल्डर काढायचा. शोल्डर, पाठीमागचा शोल्डर जो ब्लाऊजचा शोल्डर असतो ना, ते ह्या पद्धतीने घ्यायची. चला, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. बाय.